नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले असा एक चमचमीत नाश्ता जो आपण उरलेल्या कणकेपासून बनवलेला आहे। तर हा नाश्ता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्रचंड आवडणार आहे याची मला 100% खात्री आहे। तर हा जर नाश्ता तुम्ही एकदा खाल्ला, अगदी लहान मुलांनी जरी खाल्ला तर ते बाहेरचे मॅगी पास्ता खाणं पूर्णपणे विसरून जातील। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा। तर आजचा हा चमचमीत नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 1-2 चपात्याची उरलेली कणिक घेतले। तर आता यामधला आपल्याला एका चपातीचा गोळा घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती अशा पद्धतीने हे पीठ लावून याची चपाती लाटून घ्यायची। तर याची घडी न घालता अशीच आपल्याला याची पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची। तर इथे मी एक पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे। आता आपल्याला अशा पद्धतीने याचे अगदी पातळसर काप करून घ्यायचे। तर तुम्ही काप करायचे असेल तर काप करू शकता किंवा जर तुम्ही अगदी शेव पाडण्याचा जो साचा असतो, जी चकती असते, त्याने याची शेव देखील पाडून घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पातळसर याचे मी काप करून घेतलेले आहेत। आता ह्या ज्या पट्ट्या आहेत, हे जे काप आहेत ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या चपातीचे देखील काप करून घ्यायचे आहेत। तर या प्रमाणामध्ये 2 चपातीच्या गोळ्यामध्ये आपल्याला 2 ते 3 जणांसाठी हा नाश्ता अगदी पुरेसा होतो। तर इथे मी सगळे याचे काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे। तर त्यासाठी इकडे मी एका कढईमध्ये अगदी 3 ते 4 ग्लास इतकं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे। तर असं तेल घातल्यामुळे काय होतं, आपल्या ज्या पट्ट्या आहेत, जे काप आहेत, ते एकमेकाला चिटकत नाहीत, अगदी मोकळे सुटसुटीत तयार होतात। तर आता पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की आता आपण जे तयार करून घेतलेले काप होते कणकेचे ते यामध्ये घालणार आहोत आणि अशा पद्धतीने हे चमच्याने आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत। अगदी हलक्या हाताने मोकळे करून घ्यायचे। तर सुरुवातीला 1-2 मिनटं तरी गॅस मोठाच ठेवायचा आणि नंतर अगदी गॅस मध्यम करून 3 ते 4 मिनटं ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपण पाण्यामध्ये छान अशा उकळून घेणार आहोत। तर इथे बघा एकूण 3 ते 4 मिनटं झालेले आहेत। तर ह्या ज्या पट्ट्या आहेत छान अशा शिजल्या गेल्यात। तर आता आपण हे लगेच एका अशा पद्धतीच्या चाळणीवरती ओतून घ्यायचं आणि यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं। तर लगेचच आपल्याला यावरती थंड पाणी घालायचं आहे, जेणेकरून याचा जो चिकटपणा आहे तो कमी होतो आणि हे ओव्हरकुक होणार नाही। तर आता हे चमच्याने आपण अगदी हलक्या हाताने हे मोकळं करून घ्यायचं आहे। तर आता हे आपण पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी आता याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 छोटे चमचे तेल घालायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता, त्यामुळे आपला जो नाश्ता आहे तो अजूनच टेस्टी होणार आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे चांगले फुलू द्यायचे। जिरे चांगले फुलले की यामध्ये लगेच आपण मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक असा चिरलेला घालायचा। त्याचबरोबर इथे मी 2 ते 3 लसूण पाकळ्या बारीक अशा चिरून घेतल्यात, त्या देखील घालू। लसूण चिरूनच घाला, त्यामुळे याची चव खूप छान लागते। आता हा जो कांदा आहे तो आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। जास्तही नाही भाजायचा, त्याचा क्रंचपणा राहिला पाहिजे। तर इथे बघा अगदी 1 ते 1.5 मिनटंच हा कांदा मी मध्यम गॅसवरती भाजून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत। तर त्यामध्ये इथे मी अगदी पाव वाटी इतकं बारीक चिरलेली शिमला मिरची, त्यासोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक असा चिरलेला, त्यासोबतच आपल्याला यामध्ये पाव वाटी फ्रोझन मटर घालायचं आहे। मटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। तर यामध्ये तुम्ही कोणत्याही आवडीनुसार भाज्या घालू शकता किंवा कमी जास्त देखील करू शकता। तर आता ह्या भाज्या देखील आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनटं हलक्याशा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे।
तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि सुट्ट्या म्हटलं की मुलांचा दिवसभर हट्ट असतो की काहीतरी खायला करून दे, पण प्रत्येक वेळी आपण त्यांना बाहेरचं आणून देऊ शकत नाही. मग अशा वेळी तुम्ही हा पदार्थ त्यांना नक्की बनवून द्या. ते बाहेरचं पास्ता मॅगी खाणं पूर्णपणे विसरून जातील. तरी ते मी भाज्या छान परतून घेतल्यात. आता यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता आपण यामध्ये आपला जो सिक्रेट मसाला आहे तो घालणार आहोत, तो म्हणजे मॅगी मसाला. तर हे संपूर्ण जे पॅकेट आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. फक्त 5 रुपयामध्ये हे पॅकेट मिळतं, पण यामुळे आपला जो नाश्ता आहे खूपच चविष्ट बनतो. तर आता हे मसाले देखील आपण एक अर्धा मिनटं छान परतून घ्यायचे. तर मसाले थोडेसे जळण्याची शक्यता असते, म्हणून मी इथे फक्त 2 छोटे चमचे पाणी घालते. यामुळे मसाले देखील जळणार नाहीत आणि मसाल्याचा पूर्णपणे जो फ्लेवर आहे तो या भाज्यांमध्ये उतरेल. तर असं पाणी घातलं की काय होतं, आपला जो नाश्ता आहे तो जास्त सुका होणार नाही, अगदी छान त्याचं टेक्स्चर येतं. आता लगेच आपण यामध्ये तयार करून घेतलेले जे कणकेचे काप होते ते घालूया आणि हे आपण अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो नाश्ता आहे तो दिसायला तेवढा चमचमीत दिसतोय ना, तेवढाच खायला देखील खूपच मस्त लागतोय आणि पूर्णपणे हेल्दी आहे, कारण आपण हे कणकेपासून गव्हाच्या पिठापासून तयार केलेला आहे, पण खायला जबरदस्त लागतो. तर हे मी 1-2 मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 छोटे चमचे टोमॅटो सॉस. तर टोमॅटो सॉस तुम्ही जरूर घाला, यामुळे हा नाश्ता अजूनच चवीला अप्रतिम लागणार आहे. तर हे देखील आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोथिंबीर देखील घालू शकता. तर इथे आपला उरलेल्या कणकेपासून चमचमीत दमदमीत असा नाश्ता तयार झालेला आहे. आता आपण हा जो नाश्ता आहे तो एका प्लेटमध्ये सर्व करूया. तर मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करणार आणि करून बघाच, कारण चवीला खूपच भन्नाट लागतं, जबरदस्त लागतं. मुलांना 100% आवडणार आहे याची मला खात्री आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.